नमस्कार, मी रुचिता ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. केंद्र सरकारने 1 नोव्हेंबर 2025 पासून ऊस रस, सिरप, बी हेवी मळी आणि सी हेवी मळी या सर्व ऊसधारित कच्च्या मालाचा वापर इथेनॉल निर्मितीसाठी पूर्णतः खुला केलाय. तसंच राज्य विधानसभा निवडणुकांनंतर पेट्रोलमध्ये 25% इथेनॉल मिश्रणाचे म्हणजेच E25 धोरण जाहीर होण्याची शक्यता आहे, असं अमेरिकेच्या कृषी विभागाच्या म्हणजेच USDAच्या वार्षिक साखर अहवालात नमूद करण्यात आलंय. ऊसाच्या उपलब्धतेच्या टंचाईमुळे यापूर्वी लागू असलेले निर्बंध हटवण्याचा निर्णय धोरणात्मक दृष्ट्या मोठा बदल मानला जातोय. साखर उद्योगाचा देशातील एकूण इथेनॉल उत्पादनातील वाटा 30% असून या निर्णयानंतर तो आणखी वाढण्याची शक्यता आहे, असं अहवालात म्हटलंय. चालू हंगामात देशात होणाऱ्या 335 लाख टन साखरेपैकी सुमारे 35 लाख टन साखर इथेनॉलकडे वळवली जाण्याचा अंदाज आहे. याशिवाय भारतीय अन्न महामंडळाकडून म्हणजेच FCI कडून 52 लाख टन तांदूळ केवळ डिस्टिलरीसाठी उपलब्ध करून देण्यात आलाय. मक्यापासून तयार होणाऱ्या इथेनॉलचा प्रोत्साहन दर इथेनॉल पुरवठा वर्ष 2025-26 साठी प्रति लिटर 71.86 रुपयांवर कायम ठेवण्यात आलाय. देशातील एकूण 74,500 कोटी रुपयांच्या थकबाकींपैकी 80% रक्कम अदा करण्यात आली असून सुमारे 15,000 कोटी रुपये अद्याप थकीत आहेत. विशेष म्हणजे कर्नाटक राज्यात 4,450 कोटी रुपयांची थकबाकी असून हे राज्य देशात अव्वल स्थानी आलंय. मागील 2 आर्थिक वर्षात कर्नाटकात कोणतीही थकबाकी नव्हती. हा विशेष बदल आहे. महाराष्ट्र 2,770 कोटी रुपयांसह दुसऱ्या क्रमांकावर असून उत्तर प्रदेशातील थकबाकीतही मोठी वाढ झाली आहे. ऊसाचा रास्त व किफायतशीर दर म्हणजेच FRP 2025-26 साठी प्रति टन 3,550 रुपये म्हणजेच 4% वाढ निश्चित करण्यात आलाय. मात्र साखरेचा किमान विक्री दर म्हणजेच MSP 2019 पासून प्रति टन 3,100 रुपयांवर स्थिरच आहे. या तफावतीमुळे कारखान्यांच्या मार्जिनवर ताण आल्याचा अहवालात नोंदवण्यात आलाय. निर्यातीसाठी मंजूर 20 लाख टन कच्च्या साखरेपैकी सप्टेंबर 2026 पर्यंत केवळ 9 लाख टन निर्यात होण्याचा अंदाज आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच शेतीविषयक आणि नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.